कधी-कधी आयुष्य अचानक खूप जड वाटू लागतं. पुस्तकं उघडी असतात, डोळे पाणावलेले असतात आणि मनात एक न बोललेली भीती सतत ओरडत असते. मी हे करू शकेन का? त्याच भीतीने थरथरणारी एक मेडिकलची विद्यार्थिनी रात्री 2 वाजता वडिलांना फोन करते. शब्द येण्याआधीच अश्रू ओघळत असतात. मन पूर्णपणे हार मानायला आलेलं असतं. तिला वाटतं, इतका खर्च केला, एवढी मेहनत घेतली, आता म्हणणार नाही, होणार म्हणून. पण जे घडलं ते तिच्या कल्पनेच्या अगदी उलट होतं. फोनच्या दुसऱ्या टोकाला एक शांत, खोल, दिलासा देणारा आवाज येतो. "नाही होत असेल तर सोडून दे बेटा, पण घाबरू नकोस. तुझे बाबा इतकं कमवतील की घर चालेल. तू आधी स्वतःला सावर." बस, एवढं एक वाक्य आणि जणू कुणीतरी तिच्या डोक्यावरचं सगळं ओझं हळूच खाली ठेवलं. जिथे तिला वाटत होतं की तिचं अपयश सगळ्यांना दुःखी करेल, तिथे वडिलांनी तिला शिकवलं, तिच्या यशापेक्षा तिचं हसणं, तिचं मानसिक स्वास्थ्य जास्त मौल्यवान आहे. आपण अनेकदा समजतो की वडील कठोर असतात, भावना व्यक्त करत नाहीत. पण सत्य हे आहे, जेव्हा मुलगी आतून तुटते, तेव्हा सर्वात आधी वडिलांचं मनच हादरतं. ते कदाचित गप्प असतात, पण मुलीचा थकवा, ताण, शांतता सगळ्यात आधी तेच ओळखतात. आणि त्या रात्रीही ते वडील फक्त उत्तर देत नव्हते, तर मुलीला हे सांगत होते की तुझी किंमत तुझ्या गुणांमध्ये नाही, कॉलेजमध्ये नाही, करिअरमध्ये नाही. तू माझ्यासाठी तू आहेस आणि तेच पुरेसं आहे. त्या रात्री त्यांनी फक्त आधार दिला नाही, तर तिच्या मनातली सगळी घुसमट एका क्षणात हलकी केली. तिला हे शिकवलं की अपयश पाप नाही, मानसिक शांतताच सर्वात मोठं यश आहे. आणि आयुष्यात काहीही झालं तरी घर कायम तिच्या पाठीशी उभं आहे. आणि शेवटी कोणतीही परीक्षा नापास होणं इतकं मोठं नसतं, जितकं मोठं असतं तुटलेल्या मनाला सावरणारी आई-वडिलांची हाक किंवा आपुलकीचा हात. कारण जेव्हा कोणी आपलं म्हणतं, "थकली आहेस? थोडा आराम कर. उरलेल्या जगाची काळजी मी घेतो. मी आहे ना, कायम, प्रत्येक क्षणी." तेव्हा खरंच आयुष्य पुन्हा सोपं वाटायला लागतं. आणि मग जगातला कोणताही वादळ आपल्याला कोसळू शकत नाही. धन्यवाद.